नमस्कार मंडळी, आज केली फोडशीची भाजी. ही फोडशीची भाजी ही रानभाजी आहे. हिला कोळूची भाजी असे सुद्धा म्हणतात आणि ही भाजी ना पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळते. पण ही भाजी आणल्यावर ना हिचं पान वेगळं करायचं बघा. अशा तऱ्हेने आपण वेगळं करायचं आणि त्याच्यामध्ये एक दांडा असतो तो सुद्धा काढून टाकायचा. भाजी 4 ते 5 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची, कारण त्या भाजीमध्ये ना खूप माती असते आणि पानांच्या मध्ये पण माती असते. त्यामुळे ते पानं अगदी व्यवस्थित धुवून घ्यायची. धुतल्यावर निथळून घ्यायची आणि त्यानंतर आपण कांद्याची पात कशी चिरतो ना तशी चिरून घ्यायची. कढईमध्ये तेल घालायचं. तेल तडतडलं की मोहरी घालायची. मोहरी तडतडली की त्यानंतर हिंग घालायचं. त्यानंतर इथे 15 ते 20 लसूण पाकळ्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि जिरं हे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतले. या भाजीला मी कांदा घालत नाही. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कांदासुद्धा घालू शकता. थोडीशी हळद घालायची, बाकी कुठलेही मसाले घालायचे नाही आहे. तुम्हाला आवडत असल्यास लाल तिखट घालू शकता, पण मी लाल तिखट पण नाही घातलं कारण हिरव्या मिरच्या भरपूर घातल्या. त्यानंतर आपण भिजवलेली चणा डाळ घेतलेली, अर्धी वाटी भिजवलेली चणा डाळ आहे. चणा डाळ 3 ते 4 तास आधी भिजवून ठेवली होती. ती घालायची तेलामध्ये आणि झाकण ठेवून 1 ते 2 वाफा काढायच्या. कारण भाजी लवकर शिजते, पण चणा डाळ त्या मानाने लवकर शिजत नाही. त्यामुळे तिला 1 ते 2 वाफा काढायच्या, म्हणजे चणा डाळ आपली व्यवस्थित शिजते. अगदी मऊ होत नाही, पण व्यवस्थित शिजते. त्यानंतर आपण चिरलेली भाजी घालून घ्यायची आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. मंद गॅसवर झाकण न ठेवता आपण भाजी शिजवायची आहे. आता भाजीवर जर झाकण ठेवलं ना तर मग काय होतं, भाजीचा रंग बदलतो. त्यामुळे त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही आणि मंद गॅसवर मस्त भाजी शिजू द्यायची आहे. जोपर्यंत भाजी मस्तपैकी आक्रसून येत नाही किंवा ती पुन्हा तेल सोडायला सुरुवात होत नाही ना, तोपर्यंत मस्त भाजी शिजवायची आहे. या भाजीची खूप छान चव येते. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ही भाजी खूप चांगली आहे. अशी ही भाजी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.